म्हणजे थोडंसं तुम्ही लेट प्ले केला तुम्हाला वेळ होता सॉरी डीजे नंबर 30 सलामीची जोडी ती ॲज द ओपनरच्या दोन्ही फलंदाजांना आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली खंबळपाडा संघाच्या बाजूनं आणि खंबळपाडा संघाला तिसऱ्या फेरीमध्ये ही सलामीची जोडी जितू शेलार आणि त्यांनी साथ देतील मैदानावरती ओमकार मुंडे एक खंबळपाडा संघाच्या माध्यमातून फटाक्यांचा असं वाटलं होतं आवाज होईल अमर खूप आशेने पाहत होते फटाका फुसका निघतोय बऱ्यापैकी जिंकली आहे देसाई संघानं प्रमोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मास्टर ब्रेन म्हणजे ठाण्यामध्ये ओळख आहे कित्येक मैदानाच्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरामध्ये गाजवली तरी त्याची पानं आपण पलटली तर पानं पलट निघून जाईल एवढे विक्रम जे खेळाच्या नावावरती आहेत त्या प्रमोद म्हात्रे आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल शॉट मिड ऑफला तुम्ही पाहू शकाल रिची म्हात्रे प्रमोद म्हात्रे बंजुराज तुम्ही पाहू शकाल शॉट एक्सा कव्हर शॉट कव्हरला राहुल आहेत येणार कांद्रीचे भविष्य घडू शकतील या देसाई संघाचा 100 बॅकफुट पॉईंट शॉट करतात यष्टीरक्षक डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेटला 200 तुम्ही पाहू शकाल बाबूत्रेचा पहिल्या षटक गेम प्ले होता पहिला चेंडू सचिन या गोलंदाजाचा बीट होतात मैदानावरती पहिल्या चेंडूवरती जितू शिल्ला बॅकफुटला येऊन पॉईंटच्या डोक्यावर भिरकावून देण्याचा प्रयत्न करत होते तो प्रयत्न जितू फर्स्ट आणि पहिल्या चेंडू वरती निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल अशा गुलाबी रात्रीमध्ये SM डिजिटलची पूर्ण टीम या ठिकाणी स्पर्धा कव्हर करते आहे आणि या स्पर्धेला एक वेगळं लौकिक SM डिजिटलच्या माध्यमातून मिळवून दिलं जात आहे हा चेंडू लेन भरकडले बॅकअप खूप चांगला लाभतोय फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत आव्हानाच्या स्वरूपानं सिंगल या ठिकाणी कन्वर्ट होईल आमचे गुणलेखक खंबळपाडा संघाचे 12 प्रतिनिधी यांच्या माध्यमातून सिंगल अकाउंट ओपन होतं मैदानावरती खंबळपाडा या संघाचं सचिन म्हात्रे ओव्हर द विकेट हा चेंडू रिव्हर्स अटेंड करतोय व्हॉट अ ग्रेट शॉट जितू शेलार ऑन अ फायर जितू शेलारच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार षटकार येतो मैदानावरती जितू शेलारच्या बॅटमधनं पहिल्या सामन्यामध्ये अकाउंट ओपन केले चौकारानं दुसऱ्या सामन्यामध्ये अकाउंट ओपन केलं चौकारानं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये षटकारानं दमदार सुरुवात करतोय जितू शेलार गोलंदाज सज्ज होतो सचिन म्हात्रे हा चेंडू खूप चांगला होता चेंडूची जर लेंथ आपण पाहिली पहिला चेंडू फेकला होता गुड लेन स्पॉट वरती दुसरा चेंडू वाईड होता त्यानंतर षटकाराला आणि या चेंडूवरती चांगला कमबॅक म्हणजे ते पाहायला मिळतोय आणि लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल त्या ठिकाणी आमचे गुणलेखक सचिन पाटील यांच्या माध्यमातून धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि धावफलकावरती धावा येतील या ठिकाणी पहिलं षटक सुरू असताना 8 जितू शेलारनं 3 चेंडूवरती 6 धावा जमवले तर एक धावा वादाच्या रूपानं एकदा वाईटच्या माध्यमातून येते आणि आता सेकंड वरती येतोय ॲज अ ओपनर सलामीचा फलंदाज ओमकार मुंडे उदंड कल्पना उदंड स्वप्नामध्ये बागून सलामीसाठी दोन्ही फलंदाज फ्लाइंग शॉट निर्माण करून देण्यासाठी खंबळपाडा संघाला हा चेंडू ओमकार हुक करण्याचा प्रयत्न करत होता चेंडूला मात्र खूप चांगली गोलंदाजी खूप चांगला पाहू शकाल मागचा चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून कैसा आतमध्ये आणला हा चेंडू पडल्यानंतर कैसा बाहेर वळतोय आणि सातत्यानं स्वतःची 100% कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 200 डीप मध्ये असताना देण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी गोलंदाज सचिन म्हात्रे व्हेरी गुड बॉलिंग षटकार खाल्ल्यानंतर अप्रतिम कमबॅक तुम्ही पाहू शकाल हा चेंडू नाईस लाईन नाईस गोलंदाजी मध्ये तुम्ही पाहू शकाल असं वाटलं होतं मोठा फटका आल्यानंतर सचिन म्हात्रे थोडेसे महागडे ठरतील मध्ये या ठिकाणी सचिन म्हात्रेनं जबरदस्त कमबॅक करून दिलाय पूर्णपणे बांधून ठेवलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकार मुंडे जो इन्फॉर्म मध्ये फलंदाज आहे त्या ओमकार मुंडे समोर 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव आतापर्यंत 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत गोलंदाज सचिन म्हात्रेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा
हा चेंडू मोठा फटका, चेंडू मध्ये उंची जास्त लांबी कमी, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मरुषभ पाटील चूक करणार नाहीये. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय मरुषभ पाटीलच्या माध्यमातून आणि पहिलं यश गोलंदाज सचिन म्हात्रेला आणि पहिला झटका ओमकार मुंडेच्या रूपानं खंबालपाडा या संघाला. एका षटकाचा वाजवी किक कंप्लीट झाला. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर जितू शेलाच्या बॅटमध्ये धावा आले. 3 चेंडूवरती 6. तर ओमकारनं 3 चेंडूचा सामना केला. ओमकार 3 चेंडू बीट झाले तर 2 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आलेत आणि एका षटकाखेरीस धापलकावरती धावा आफ्टर 1 ओव्हर्स. कोमोज ऑन 8, लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी संत सुरुवात होती मैदानावरती खंबालपाडा या संघाची. मात्र जोपर्यंत जितू शेलार आणि विकी शेलार हे नामांकित खेळाडू मैदानावरती आहेत तोपर्यंत कोणत्याही क्षणाला धावेंचा वेग वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकवू शकतील आणि मोठं टार्गेट सेट करू शकतील. हे दोन्ही फलंदाज, ही ताकद आहे या दोन फलंदाजांमध्ये. तसेच फडकेपड गावचा एक गोड आवाज अशोक पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. एक अप्रतिम समालोचक आहे ठाणे जिल्ह्यातील, त्यांचं सुद्धा T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजीसाठी येतोय दिलीप पाटील. कोण विसरेल दिलीप पाटीलला. अचानक आज मैदान गाजवलंय त्या दिलीप पाटीलला. मैदानावरती षटकारानं स्वागत करतोय जितू शेलार. व्हॉट अ ग्रेट शॉट. अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, षटकार. मागच्या वर्षी खूप फॉर्म मध्ये असणार आणि प्रत्येक लहान चिमुरड्याच्या मनावरती राज्य गाजवणार हे शांताबाईचं गीत तुम्ही एकदा डीजे मास्टरच्या माध्यमातून मध्ये यंदाच्या वर्षाचा विचार केला तर सैराट मधील झिंग झिंग झिंगाट या गाण्यानं पूर्णपणे वेळ लावलं पूर्ण लाडक्या रसिकांना. षटकारानं आगमन होतं गोलंदाज दिलीप पाटीलचं. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय. खूप सारा अपिलामध्ये उत्साह तुम्ही पाहू शकाल. नक्कीच डिस्कस केलं जात आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. पैसे अंतिम निर्णय काय येतोय. नक्कीच नॉट आउट आहे. संधी लाभेल मैदानावरती. अपिलामध्ये उत्साह खूप चांगला होता. फलंदाज मैदानावरती वन्स अगेन सज्ज होतील जितू शेलार. त्यानंतर त्याला साथ देतील मैदानावरती सलामीसाठी विकी, वन डाऊन साठी विकी. बाद झाले ते ओमकार. ओमकारकडनं चांगली खेळी अपेक्षित होती मात्र ते ओमकार थोडेसे बॅकफूटला आले कारण ओमकारनं 3 चेंडूमध्ये कोणती धाव आपल्या संघासाठी बनवली नव्हती. दिलीप पाटील आता मात्र सज्ज होतोय. हा चेंडू बॅकफूटला आले. मोठा फटका कन्वर्ट करतो जितू शेलार ऑन फायर. चेंडू मिड विकेट सीमा पार. दणदणीत षटकार. नक्कीच आयोजन करताना मी विनंती करेल आपण जायचं मैदानावरती. अनंत दादा तसेच आमचे प्रशांत म्हात्रे असतील किंवा प्रवीण दादा पाटील असतील एखाद्या आयोजकांनी मैदानावरती जायचं आहे. नक्कीच जो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लिअर करा आणि लास्ट डिसिजन आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून येऊ दे ही विनंती असेल आमच्या मेन पंचांना.
नक्कीच प्रवीण पाटील हे जातील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये, तसेच प्रशांत माते सुद्धा असतील. योग्य तो निर्णय नक्कीच पोहोचेल. तसेच आमचे बा भोईर सुद्धा येतात. मात्र प्रेक्षकांना विनंती असेल बाकी कोणी जाऊ नये. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून एक निर्णय आमच्यापर्यंत येतोय. जर यापुढे कोणताही संघातील प्रतिनिधी साईदादा आतमध्ये गेला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, जो निर्णय येईल आयोजकांच्या वतीनं तो दोन्ही संघांना एक्सेप्ट करावा लागेल. पंचांचा शेवटचा निर्णय षटकार साधावा येतील, हरकत नाहीये. देसाई संघ आपली स्पर्धा, तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला आयोजकांना एक्सेप्ट असेल. हा षटकार येईल जितूच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 6 पुढे सरकेल. धावफलकावरती 10 वळतात, मैदानावरती 20 आणि बाहेर होईल पाठीराखे. कोणी प्लीज आतमध्ये जाऊ नका, डायरेक्टली संघ बाद केला जाईल किंवा पॅनल्टी दिली जाईल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. हा चेंडू रिव्हर्सचा वापर करत होते जितू शिलार, बीट होत आहे. डॉट बॉल, षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतो मैदानावरती गोलंदाज दिलीप पाटील. क्षण निर्धाव षटक फेकलं होतं, जर कोणताही प्रतिनिधी आतमध्ये गेला तर 5 धावेची पॅनल्टी साई दादा, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सर्व सपोर्टर्सनी. तसं देसाई संघानं हा चेंडू जितू साठी अप्रतिम गोलंदाजी,
खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल जरी 2 षटकार आले असले तरी जितू सारख्या फलंदाजासमोर 3 चेंडू निर्धाव फेकलेत. कारण जितू शेलारला खूप कमी वेळा शांत राहताना मी पाहिलंय. म्हणजे ते जितू शेलार कितपत धावा मैदानामध्ये सेट करतात पहिल्या क्षेत्रामध्ये खंबलपाडा संघाच्या बाजूनं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. हा चेंडू रिवर्सचा वापर, मोठा फटका. जितू शेलार ऑन फायर. जितू शेलारच्या बॅट बंदालेला ब्रँडेड षटकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धापलकावरती धावा. 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर 26 13च्या सरासरी तब्बल 26 धावा आलेत. हेच क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट मैदानावरती प्रेक्षक वर्गाला अनुभवायला मिळतं. कंचा दिलीप पाटील या गोलंदाजाने नितीन काळन पहिल्या सामन्यामध्ये निर्धाव षटक फेकलं. दुसऱ्या सामन्यामध्ये डायगर संघ समोर 29 धावेची गरज असताना फक्त 1 धाव खर्च केली आणि सामना जिंकून दिला. तो म्हणजे डायगर संघासमोर देसाई संघाला. आणि आता तोच गोलंदाज तब्बल 18 धावा या ठिकाणी खर्च करतोय. हेच क्रिकेट आहे. अप अँड डाऊन, चढाव आणि उतार या 2 गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. विजय जो मैदानामध्ये चांगली मेहनत करेल त्याचाच होईल. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल तुम्ही आनंद साजरा करा. मग त्या आनंदाला थोडंसं लिमिट असू द्या. कारण दोन्ही संघ आपल्याच डोंबिवली ग्रामीण मधील आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम या दोन्ही संघाला लाभावं हीच विश आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमची सुद्धा असेल. जेणेकरून स्पर्धेला कोणताही गालबोट लागू नये ही विनंती आम्ही प्रेक्षक वर्गाकडनं करतोय. जो प्रेक्षक वर्ग आम्हाला प्रेम देतोय तर सर्व प्रेक्षकांना वन्स अगेन कळकळीने विनंती करतो आपण आनंद थोडासा लाऊडली साजरा करा. जेणेकरून स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार होऊ शकेल. 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत देसाई संघातील नवोदित खेळाडूंमध्ये ज्यांची स्थान होतं. त्यानंतर खूप चांगला अनुभव आला. त्यानंतर गेले 4 ते 5 वर्ष मरुष पाटील कित्येक वेळा मैदान गाजवतात. त्या मरुष पाटील गोलंदाजीसाठी. हा चेंडू विकी शेलासाठी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बीट होत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. फलंदाज विकी शेलार स्वतः संघनायक आहे खंबालपाडा संघातील. त्या विकी शेलारला हा चेंडू मैदानामध्ये निर्धाव फेकला जातोय मरुष पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मरुष पाटीलचा. हा चेंडू खोलवा टप्प्याचा होता. बाडान बादशाह मध्ये चेंडूला अपड्राईव्हच्या माध्यमातून खेळून काढतोय. राहुल आले होते चेंडूवरती. खूप वेगानं चेंडूला फील्ड केलं. फेकी सुद्धा चांगली झाली होती. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाहीये देसाई संघ. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धापलकावरती धावा 28. खेळाडू कक्षामध्ये जे सपोर्टर्स बसले त्यांना विनंती असेल आपण तिथून बाजूला व्हायचंय. सही दादा एक नम्रतेची विनंती असेल जे आपले पाठराखी खेळाडू कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांना आयोजकांनी बाजूला व्हायला सांगितलंय. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तसं देसाई संघ तुम्ही सुद्धा थोडीशी शांतता बाळगा ही विनंती आम्ही तुम्हाला करतोय. कारण सामना खूप चांगला आहे. तुम्ही क्रिकेट दाखवा जेणेकरून इंडिया प्रेक्षक वर्ग सुद्धा सामना एन्जॉय करू शकेल. दुसरं षटक मैदानावरती हाताळलं जात आहे मरुष पाटीलच्या माध्यमातून. धापलकावरती धावाले 28. हा चेंडू बॅक टू बॉल ड्राईव्ह स्क्रीन समोर खेळतोय. चेंडू पडल्यानंतर सीमा पार जातोय. 1 बाउन्स इनटू द फॅस. गुड शॉट. चौकार विकीच्या बॅटमधून. अतिशय चांगलं संगीत फॅन्ड्री या सिनेमातील टायटल सॉन्ग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. जे संगीत ऐकल्यानंतर गीतकारांचा आवाज माणसाला मोहून घेतो. हा चेंडू फ्रंट बुटला आले विकी. वन्स अगेन कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनला. आकाश व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतःचा दर्जा मैदानावरती आकाश सादर करत असताना तुम्ही पाहू शकाल. फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलला पुन्हा एकदा सेकंड वरती येतील जितू शेलार. आतापर्यंत 25 धावेचं योगदान खंबालपाडा संघाला दिलंय. धापलकावरती धावा सिंगलला पुढे सरकतीये. स्कोर मोज ऑन 33. थोडेसे चेंजेस तुम्ही पाहू शकाल. जो एक सकाळचा क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये घेतलं जातं. एक क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल कव्हरला कारण जितू रिव्हर्सचा वापर करतात त्यासाठी फील्ड रचना प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. हा चेंडू पडल्यानंतर कीपरला बीट करून निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू फरार. 4 धावा.
अतिशय चांगली संगीत आता मध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून येत आहेत. आता मध्ये डीजे मास्टर लय मध्ये आलेत. मध्ये गोलंदाजी सुद्धा चांगली होती मोरुशा पाटीलच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. हा चेंडू जितू दिलस्कूप करण्याचा प्रयत्न करत होते. मध्ये जितू त्या ठिकाणी स्कीट होत आहेत आणि चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये जितू शेलारच्या आणि हा चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव आणि षटक सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. मोरुशा पाटीलच्या षटकाचा विचार केला एक चौकाराला तो म्हणजे व्ही शेप मध्ये एक चौकाराला लॉंग स्टॉपला कारण प्रमोद मात्र बीट झाले. शॉर्ट दरम्यानचा षटक बीट झाला आणि तब्बल या ठिकाणी 11 धावा आल्या या षटकामध्ये आणि 2 षटकाखेरीज धापलकावरती धावा 37. अजून मध्ये एका षटकाचा खेळ बाकी आहे. पाहिजे 50 धावा कंप्लीट होत आहेत का मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावेचा उच्चांक गाठलाय तो म्हणजे या खंबालपाडा संघानं तब्बल 59 धावा नोंदवल्या होत्या. निजेसारख्या बलाढ्य संघासमोर पाहिजे येणाऱ्या 6 चेंडूवरती किती धावा विकी आणि जितूच्या बॅटमधनं खंबालपाडा संघासाठी स्लॉगरच्या षटकामध्ये येत आहेत. डिझ स्लॉगरचे षटक घेऊन येत आहे गोलंदाज नितीन पाटील. एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे या डोंबिवली परिसरामध्ये नितीन पाटील या नावाची. म्हणजे ते नितीन पाटील स्लॉगरच्या षटकामध्ये किती रोखतायत मैदानामध्ये विकी आणि जितू या फलंदाजांना. हा चेंडू नितीनचा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय. मध्यम गतीचे गोलंदाज तुम्ही मैदानावरती पाहता नितीन पाटील त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. मास्टर ब्रेन प्रमोद म्हात्रेंच्या माध्यमातून स्कोमोजॉन 38 3 षटकामध्ये धावा होत्या 37 या ठिकाणी सिंगल येते. अजून 5 चेंडू बाकी आहेत. ते 5 चेंडू पाहिजे कशा प्रकारे फेस करतात मैदानावरती जितू शेलार. हा चेंडू जितू साठी रिव्हर्सचा प्रयत्न केला होता जितून. चेंडू पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल काहीसा आतमध्ये येतोय. फिरकीची किमया फिरकीची जादू तुम्ही पाहू शकाल नितीन पाटीलच्या माध्यमातून. जी कामगिरी करायला हवी होती दिलीप पाटीलनं आता मध्ये ती कामगिरी या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. त्या धावा रिकव्हर करतायत नितीन. हा चेंडू फुल टॉस मिस्टामिक्स ओके क्षेत्ररक्षक खूप वेगानं वॉटर कॅच एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या क्षेत्ररक्षण आकाश पाटील साठी कॅच ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आकाश पाटीलच्या माध्यमातून. आणि एक मोठा फलंदाज मैदानावरती बाद होतोय. जितू शेलार नावाचं वादळ मैदानातून शांत झालंय.
शेवटचा चेंडू मैदानावरती बाकी आहे आणि सेकंड वरती फलंदाज असतील कॅप्टन ऑफ द टीम विकी शेलार. आता मात्र विकी शेलारच्या बॅटमधनं मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे कारण स्कोर कार्ड वरती अजूनपर्यंत 10ची सरासरी कंप्लीट करू शकले नाहीयेत खंबाळपाडा संघ. हा चेंडू सफल झाले. ओव्हरपी चेंडू होता. फायदा उचलतो फलंदाज विकी ऑन फायर. ताकद दाखवतोय विकी शेलार संघनायक आणि 6 धावेच्या मदतीनं पहिलं सत्र कंप्लीट होतोय आणि एका सत्राचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा 45 आणि 46 धावेचं एक मोठं लक्ष वागेश्वर देसाई संघासमोर सेट केलं जातं. या ठिकाणी स्वर्गीय शिवाजी दादा क्रिकेट संघ खंबाळपाडा यांच्या माध्यमातून डीज सेहेचाळीस धावा मिळेल. जास्त महागड्या नसतील. देसाई संघाला पाहिजे कशा प्रकारे गेम प्लॅन बनवला जातो मैदानावरती वागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून कारण वागेश्वर 46 धावेचा पाठलाग मैदानावरती चेस करायचा. पाहिजे कशा प्रकारे गेम प्लॅन प्रमोद माथुरच्या नेतृत्वाखाली वापरतोय आणि मोरुष पाटीलच्या फलंदाजीकडे लक्ष लागलं असेल. देसाई संघाच्या पाठराख्यांचं लक्ष लागलं असेल. राहुल प्रवीण त्यानंतर नितीनच्या फलंदाजीवरती त्यानंतर प्रमोद मात्रे स्वतः आहेत. रिची सारखा एक सलामीचा विस्फोटक फलंदाज मैदानावरती. तर एका बाजूने विकी शेलारची गोलंदाजी, साई शेलारचा गेम प्लॅन, एका बाजूने जितू शेलारचा अनुभव, या सर्व गोष्टी या एका सामन्यामध्ये प्रेक्षक वर्गाला अनुभवायला मिळतील आणि चांगला सामना प्रेक्षकांना मैदानात पाहायला मिळेल. प्रेक्षकांनी क्रिकेट एन्जॉय करा ही विनंती करतो मी प्रेक्षकांना. मध्ये कोणताही गालबोट या स्पर्धेला लागू नये ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय देसाई संघाला. जर तुम्ही आम्हाला प्रेम दिलं तर स्पर्धा यशस्वीरित्या पार होईल आणि तुम्ही सुद्धा एक चांगलं टॅलेंटेड क्रिकेट या ठिकाणी सादर करू शकाल. त्यामुळे वन्स अगेन देसाई संघाला आम्ही नम्रतेने विनंती करतोय जास्त आठवडा करू नका. सामन्याच्या वेळी सुरू होईल तर सेकंड सत्रासाठी या ऐकूयात डोंबिवलीचा एक आवाज नितीन कान्यांना. धन्यवाद ओमकार. 46 धावांचं लक्ष दे म्हणजे जय वागेश्वर देसाई संघासमोर सलामी जोडी आपण बघतो. प्रमोद म्हात्रे आणि मोरेश्वर पाटील ही सलामी जोडी आपण बघतो देसाई संघाची. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेतो गोलंदाज रवी खाडे. फलंदाज मोरेश्वर पाटील. 46 धावांचं लक्ष 11.50च्या सरासरीने धावा कुटायच्या त्या म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाला. देसाई संघाने मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायचं 46 धावा कुठल्या त्या. आता मात्र ते खंबाळपाडा संघाने 45 धावा करून 46 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे जय वागेश्वर देसाई संघासमोर. सलामीची जोडी आपण बघतो मैदानामध्ये. प्रमोद म्हात्रे सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला तर लो स्ट्राईक एंडला फलंदाज मोरेश्वर पाटील. चला सामना लगेच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज रवी खाडे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. 46 धावांचा पाठलाग करत असताना प्रमोद म्हात्रे सारखा फलंदाज स्ट्राईक मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज रवी खाडे. यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं 4 धावांसाठी गुड शॉट. ही ओळख आहे प्रमोद म्हात्रेची आणि चौकाराने आगाज केलाय फलंदाज प्रमोद म्हात्रेने. कुंडी मारो कोई न बच के जाने पाए डीजे को समझा
रोज एक गलती से भी रुक ना जाए। 46 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवरती सावकारने आगाज केले फलंदाज प्रमोद म्हात्रेने. गोलंदाज रवी यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. दीर्घाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडू होती प्रमोद म्हात्रेच्या बॅट मधला चौकाराला होता, मात्र दुसरा चेंडू डॉट जातो. गोलंदाज रवी खाडे मात्र कमबॅक करतोय. 45 धावा करून कंबाळपाडा संघाने 46 धावांचं लक्ष ठेवले, ते म्हणजे जय वाघेश्वर देसाई संघासमोर. गोलंदाज रवी खाडे यावेळेस मात्र प्रमोद म्हात्रेच्या बॅट मधला मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट फाईन लेग जमिनीत क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका देसाई संघाला प्रमोद म्हात्रेच्या स्वरूपात. प्रमोद म्हात्रे वैयक्तिक 4 धावांवरती बाद होतोय. देसाई संघाकडून फलंदाज लगेच पाठवायचे. जास्त वेळ घेऊ नका. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, सुपर 8चा सामना. यातून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. बघा, क्वार्टर फायनलचे जेवढे सामने असतील ते सामने 4 षटकांचे असेल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. मात्र प्रमोद म्हात्रे 4 धावांवरती बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज ज्युनियर नितीन पाटील, तो मैदानात स्वतः संघनायक. बघा, प्रमोद म्हात्रेने पहिल्या चेंडूवरती चौकाराने आपलं खातं उघडलं, मात्र दुसरा चेंडू डॉट जातोय आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. रवी राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. डिपिकल ज्युनियर नितीन शॉट. चेंडू सीमा पलीकडे डीप विकेटच्या डोक्यावरना 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्यावरती धावसंख्या 10 धावा धापल करती. संघनायक ज्युनियर नितीन पाटीलने षटकाने आपलं खातं उघडलंय आणि आगास केले फलंदाजी करत असताना. गोलंदाज रवी खाडेचं स्वागत केले जणू काही षटकाराने. रवी यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र आता मात्र क्षेत्ररक्षक जितू शेलार तिथे तैनात आहे. एक धाव. धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या दिदी 11 धावा. चला प्रवीण जायचं लवकर. अकरा धावा धावल करून जाण्याबरोबर ज्युनियर नितीन पाटील यांच्या बॅट इथे तुटते. एक बाद 11 अशी धावसंख्या ती म्हणजे जय वाघेश्वर देसाई संघाची. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गदर्शन. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. धावपल करतीयेत. स्ट्रायकर फलंदाज मोरेश्वर पाटील, तर नो सेकंड फलंदाज नितीन पाटील. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. अजून एक झटका जय वाघेश्वर देसाई संघाला. षटक समाप्त होतो. 46 धावांचं पाठलाग करत असताना
धापलकर धावा आहेत त्या 11, येणारे 18 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. रवी खाडेने 2 फलंदाज बाद केलेत. सलामीची जोडी मात्र बॅक टू पॅव्हेलियन. प्रमोद म्हात्रे बाद होतोय, त्यानंतर बोरेश्वर पाटील बाद होतोय. मात्र ज्युनियर नितीन पाटील स्वतः संघनायक अजूनही मैदानात आहे. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे. 46 धावांचं पाठलाग करत असताना 11 धावा आपण बघू शकाल धापलकरवरती. नवीन फलंदाज रिची म्हात्रे मैदानात येतोय. एक डावखुरा त्याचा आक्रमक फलंदाज मैदानात येतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. ते म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाला 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाज विकी शेलारचा इथे वापर केला जातोय दुसऱ्या षटकामध्ये. स्टॅकेटला फलंदाज नितीन पाटील ज्यांनी षटकाने आपलं खातं घडलं होतं. मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची अजून गरज आहे. ती म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाला येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स सेमीमध्ये, सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. यावेळेस मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिले डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. एकरी धावसंख्या वाढती. धावसंख्या धापलकरवरती 12 धावा. 46 धावांचं पाठलाग करत असताना 12 धावा कुठल्या आतापर्यंत जय वागेश्वर देसाई संघाने येणारे 17 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जर आपण विचार केला तर चेंडू पासून 17 धावा अजूनही जास्त आहेत मैदानामध्ये. सेकंडला फलंदाज रिची म्हात्रे. गोलंदाज विकी शेलार. सेकंड फलंदाज रिची म्हात्रे. यावेळेस मात्र रिची म्हात्रेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फक्त सिंगल. एकरी धावसंख्या वाढती. धावसंख्या धापलकरवरती 13 धावा. 2 बाद 13 अशी धावसंख्या जय वागेश्वर देसाई संघाची. येणारे 16 चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. गोलंदाज विकी शेलारचा वापर केला तो दुसऱ्या षटकामध्ये खांबालपाडा संघाकडनं. एका बाजूला आपण बघतो खांबालपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला जय वागेश्वर देसाई संघ. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, मात्र चेंडू ट्रबल होतोय. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धापलकरवरती 15 धावा. 15 धावा आपण बघू शकाल धापलकरवरती. येणारे 15 चेंडू आणि अजून 31 धावांची गरज आहे जय वागेश्वर देसाई संघाला. जर देसाई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर नितीन पाटीलला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये आपण बघतो हा षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरनं हेलिकॉप्टर शॉट ज्याला म्हटलं होतं. आणि नितीनच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा षटकार. 6 धावसंख्या वाढती. धापलकर धावा होतात त्या 21वा. षटकाने समीकरण बदलतोय. येणारे 14 चेंडू आणि 25 धावांची अजून गरज आहे देसाई संघाला. येणारे 14 चेंडू आणि 25चं समीकरण. मी मगाशी सांगितलं होतं जर देसाई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर ज्युनियर नितीन पाटीलला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. नितीन असा खेळाडू आहे जो कधीही सामन्याचं चित्र बदलू शकतो. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. आता मात्र मिस्टर स्ट्रोक. फलंदाज बाद. नितीनची खेळी संपुष्टात. नितीन पाटील बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट.